एक 1,00,000 बहिणींना भाऊरायांचा ठेंगा. तुमचे तर यादीत नाव नाही, तर या योजनेचा क्रेज पण ओझरला आहे. लाडकी बहीण योजनेचा भार सुचवेना, आता माघारही घेता येईना, अशी राज्य सरकारची परिस्थिती झाली. अगोदर सरसकट देणाऱ्या सरकारला विविध निकषाची कात्री लावलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्ती सुरू होत गेलेली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या योजनेचा मोठा गाजावाजा सुरू होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा डंकाही वाजवण्यात आला. सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली झाली आणि मानधन पण जमा झाले. पण या योजनेत अनेक भाऊरायांची शिरकाव केला. योजनेला मग निकषाची गाणी लावण्यात आली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. आता नियमाची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात येत आहे. त्यात अनेक बहिणी योजनेतून बाद झाल्या आहेत, पण त्यात 1,00,000 बहिणींचा भर पडलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 20,000 लाडक्या बहिणींच्या वयाच्या निकषात बसत नसल्याची तपासणी समोर आली. या लाडक्या बहिणी एकतर 20 वर्षाखालील अथवा 65 वर्षापेक्षा अधिक वयाची असल्याची माहिती पातळणी समोर आलेली आहे. तर 84,000 हे अर्ज एकाच घरातील 3 महिला असल्याचे समोर आले आहे. सध्या अंगणवाडी सेविकामार्फत पातळणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यात एकाच घरातील 3 अथवा त्यापेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे 1,04,000 महिला आता योजनेच्या लाभापासून वंचित झाल्या आहेत. या बहिणींचे 1,500 रुपयाचे मानधन तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात 26 लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कार्यवाही करण्यात आलेली आहे. आता इतर जिल्ह्यातही सुद्धा अशी कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काही काळात लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी कपात होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर हे सेतू सुविधा केंद्र आणि इतर महासुविधा केंद्रावर एकच झुंबड उडाली होती. योजनेचे अर्ज करण्यापासून तर कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी महिलांची मोठा क्रेज होते. त्याच्या धावपळ त्यापेक्षाही माध्यमांनी टिपलेली होती. पण आता या योजनेच्या क्रेज उजळत असल्याचे आढळून आले आहे. योजनेला छाननीची गाळणी लावण्यात आलेली आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद झाले, तर योजनेतील अनागोदी पण समोर आली. अनेक भावांनी योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले. आता हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी गेल्या 5 महिन्याच्या नावाने अर्ज येण्याची प्रमाणे शून्यावर आले आहे. या योजनेकडे लाडक्या बहिणी सुद्धा पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सरकार निकषाची कात्री लावत असल्यामुळे या कागदपत्राचा काटाटोप आणि धावपळीचा सोस करायला कशाला, असा सवालही लाडक्या बहिणी करत आहेत. त्यामुळे महायुतीसाठी हा गेम चेंजर ठरलेली ही योजना बहिणीची नाराजी उडवणारी ठरू शकते, असं म्हणायला हरकत नाही.